रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशीच्या दिवशी कोणत्या नियमांचं पालन करावं, एकादशीचा उपवास चुकून मोडला तर काय करावं, एकादशीच्या दिवशी कोणते एक फळ आपल्याला चुकून देखील उपवासाला खायचं नाही, या दिवशी महिलांना मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर उपवास करावा का, अशी बरीचशी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावरती झोपी जातात. त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. इथून पुढे चातुर्मास सुरू होतो. देवतांसाठी अहोरात्र म्हणून ही रात्र ओळखली जाते. दक्षिणायन ही देवाची रात्र तर उत्तरायण हा दिवस असतो. त्यामुळे आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते. भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधनी एकादशीला निर्धार अवस्थेतून जागे होतात. आषाढ महिना सुरू झाला की वारकरी संप्रदायातील भक्तांना आपल्या विठुरायाला भेटण्याची आस लागते. टाळ मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी पंढरपुराकडे प्रस्थान करतात. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबा यांच्या भक्तीत लीन होऊन वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने वारी करतात. या वारीची सांगता आषाढी एकादशीच्या दिवशी होते. सर्व वारकरी या दिवशी पंढरपूरला पोहोचून सर्वप्रथम चंद्रभागेच्या नदीत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. पौराणिक कथेनुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले. वरदान म्हणून त्यांनी मला कोणत्याही प्राण्यांकडून मरण प्राप्त होणार नाही झालेच तर स्त्रीच्या हातून व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. वरदान प्राप्त झाल्यानंतर मृदुमान्य राक्षसाने सर्व देवांचा पराभव करून त्यांना बंदिस्त केले. भगवान विष्णूंना जिंकण्यासाठी वैकुंठाला जाऊन त्यांचाही पराभव केला. भगवान शंकरही आपल्या वरदानामुळे हताश झाले होते. त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश सर्व देवी देवता एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले. काही दिवसांनी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या श्वासातून एका देवीची उत्पत्ती झाली. तिने सर्व देवी देवतांना अभय देऊन मृदुमान्याला मरण दिले. तिला एकादशी देवी म्हणून ओळखू लागली. देवांनी तिची स्तुती केल्यानंतर तिने सांगितले की एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने त्यांची सर्व पापांतून मुक्ती होईल. आषाढ महिना हा पावसाच्या ऋतूमध्ये सुरू होतो. हा प्राणीमात्रांसाठी देखील प्रजनन क्षमतेचा काळ समजला जातो. तसेच पचन बिघडवणारा देखील असतो. म्हणून पुढील 4 महिने अनेक व्रत वैकल्य उपवासाच्या दृष्टीने केली जातात. त्यामुळे प्रकृती उत्तम राहण्यास मदत होते. त्यानंतर चातुर्मास सुरू होऊन अनेक भाविक मांसाहारी पदार्थांचे सेवन देखील वर्ज्य करतात. या काळात कांदा लसूण देखील खाल्ला जात नाही. सात्विक आहार अनेक जण घेतात. त्यामुळे आरोग्य देखील चांगले राहते. यंदा 2026 मध्ये आषाढी एकादशी ही शनिवार 25 जुलै 2026 या दिवशी साजरी केली जाईल. 25 जुलै शनिवारी आपल्याला उपवास हा आषाढी एकादशीचा करायचा आहे. वर्षभरामध्ये 24 एकादशी येत असतात. अधिक महिना असेल तर त्या वर्षी 2 एकादशी ज्या आहेत तर त्या जास्तीच्या येतात आणि त्या वर्षामध्ये 26 एकादशी होतात. तर यंदा वर्षभरामध्ये 26 एकादशी असणार आहे. त्यामधील 2 महत्त्वाच्या एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी व देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये योग निद्रेमध्ये जातात. म्हणजे 4 महिने हे भगवान विष्णू जे आहेत तर ते निद्रा अवस्थेमध्ये असतात. क्षीरसागरामध्ये शेष नागावरती ते निद्रा घेत असतात, म्हणजे झोपी जातात. आणि 4 महिने चातुर्मास सुरू होतो. 4 महिने ते निद्रा अवस्थेत असतात म्हणून त्याला चातुर्मास असं म्हटलं जातं. आणि यावेळी सृष्टीचा कारभार जो आहे तर तो भगवान विष्णू भगवान शिवशंकरांकडे सोपवत असतात. म्हणून ह्या 4 महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा व्रतवैकल्ये हे केली जातात. आषाढी एकादशीला हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्यांना वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत उपवास करणं शक्य नाही त्यांनी फक्त आषाढी एकादशीचं व्रत केलं तरी देखील त्यांना संपूर्ण एकादशीचा व्रत उपवास केलेल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. त्यासाठी आषाढी एकादशीला उपवास हा आवर्जून करावा. एकादशीचा उपवास करत असताना दशमीच्या तिथीपासूनच आपल्याला एकादशी व्रताचे नियम जे आहेत तर ते पाळावयाचे आहेत. म्हणजे
म्हणजे एक दिवस अगोदरच आपल्याला व्रताचे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत. एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर भगवान विष्णूंची पूजा करून नैवेद्य दाखवून त्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. शनिवारी दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. दिवसभर उपवास करत असताना तुम्ही फळाहार घेऊन उपवास करू शकता, म्हणजे फक्त दूध फळे खाऊन उपवास करू शकता, किंवा उपवासाचे पदार्थ म्हणजे त्यामध्ये साबुदाणा खिचडी किंवा जे राजगिरा लाडू जे काही फळे असतील तर ते सगळे तुम्ही उपवासाला जे जे पदार्थ चालतात ते पदार्थ खाऊन उपवास जो आहे तर तो तुम्ही करू शकता. परंतु उपवासाचे पदार्थ करत असताना शेंगदाणा तेलाचा वापर करावा. त्यामध्ये तुम्ही जे सोयाबीन तेल असतं तर ते शक्यतो वापरू नये, त्यामुळे आपला उपवास जो आहे तर तो सुटत असतो. त्यानंतर उपवासाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये समुद्री मीठ न वापरता सैंधव मिठाचा वापर हा अवश्य करावा. उपवास करत असताना दिवसभर उपवास करायचा आहे. त्यामध्ये जर तुम्ही फळे खात असाल तर त्यामध्ये जांभूळ, चिंच किंवा फणस हे जी फळे आहेत तर ते उपवासाला खाऊ नयेत. या व्यतिरिक्त इतर जी फळे आहेत, जी सीझनल फळे जी उपलब्ध आहेत ते फळे खाऊन तुम्ही उपवास जो आहे तर तो करू शकता. उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. उपवास सोडत असताना जी पारणाची वेळ आहे 26 जुलै या दिवशी सकाळी 5:58 ते 8:36 असेल. या वेळेमध्ये तुम्हाला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. दिवसभर उपवास करून आपल्याला हरिनामाचा जप करायचा आहे. तुमच्या घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची कोणतीही मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता, हळदीच्या पाण्याने अभिषेक करू शकता किंवा फक्त पाण्याने अभिषेक केला तरी देखील चालेल. या दिवशी जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला आवर्जून करायचा आहे. विष्णू स्वरूप कोणतीही मूर्ती नसेल तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, त्यामुळे तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती या दिवशी अभिषेक करून भगवान श्रीहरीची तुम्ही जी पूजा आहे, उपासना आहे, सेवा आहे तर ती तुम्ही करू शकता. विष्णू सहस्रनामाचं, व्यंकटेश स्तोत्राचं या दिवशी पठण करू शकता. या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे, परंतु तुळशीला पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही, कारण की एकादशीच्या दिवशी तुळशीला देखील उपवास असतो. आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओमध्ये तुळशीला पाणी घातलेलं आहे, तर जो व्हिडिओ आहे तर तो जुना आहे. त्यासाठी या दिवशी तुळशीची पूजा करत असताना तुळशीला पाणी घालू नये. तुळशीला फक्त हळदी कुंकू व्हायचं आहे, परंतु हळदी कुंकू वाहत असताना देखील दुरूनच हळदी कुंकू व्हायचं आहे. या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही. तुळशीला न स्पर्श करता तुळशीची पूजा करायची आहे. परंतु या दिवशी तुळशीसमोर सकाळ आणि संध्याकाळ तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपला उपवास चुकून मोडला तर काय करावे? तर या दिवशी जर तुम्ही चुकून एखादा पदार्थ खाल्ला आणि तुमचा जर उपवास मोडला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न घेता सरळ देवघरामध्ये जाऊन भगवान विष्णूंच्या समोर आपल्याला क्षमा याचना करायची आहे आणि आपला उपवास जो आहे तर त्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. नाहीतर तुम्ही काय कराल, या आपला उपवास एखादा घास खाऊन जर सुटलं तर लगेचच जेवायला बसायचं नाही. उपवास सुटल्यानंतर क्षमा प्रार्थना करून त्यानंतर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊनच दुसऱ्या दिवशी द्वादशीलाच तुम्हाला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. एकादशीच्या दिवशी आपल्या मनावरती नियंत्रण ठेवून आपल्या पोटाला देखील आराम द्यायचा आहे. त्यामुळेच आपलं पोट देखील चांगले राहते, कारण की एकादशीच्या दिवशी आपण उपवास तर करतो, परंतु एकादशी आणि दुप्पट खाशी असा आपला भ्रम होतो, कारण की एकादशीच्या दिवशी आपण जास्त पदार्थ खातो जे आपल्या शरीराला देखील चांगले नाही आणि दिवसभर उपवासाला काय करायचं याचाच विचार आपण करत राहतो. त्यामुळे आपल्याला उपवासाचं जे फळ आहे तर ते प्राप्त होत नाही. त्यासाठी आषाढी एकादशीचा उपवास करत असताना कमीत कमी खाऊन देवाचे नामस्मरण ध्यानधारणा घालण्यात वेळ आपल्याला घालवायचा आहे. चुकून उपवास मोडला तर मनामध्ये शंका न घेता दुसऱ्या दिवसापर्यंत आपल्याला उपवास धरायचा आहे. देवापुढे क्षमा याचना करून तुम्ही उपवास जो आहे तर तो कंटिन्यू करू शकता. काही महिलांना जर या दिवशी मासिक धर्म असेल तर त्यांनी पूजा करू नये, फक्त उपवास करावा. उपवास केला तरीसुद्धा चालेल. ज्यांच्या घरामध्ये सुतक आहे, विटाळ आहे तर अशा लोकांनी उपवास जो आहे तर तो करायचा आहे. फक्त देवांची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही. दिवसभर तुम्ही नामस्मरण करू शकता, मनोमन देवाचा नामजप करू शकता. फक्त आपल्याला पूजा जी आहे तर ती टाळायची आहे. त्यानंतर
एकादशीच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करायचे नाही. तर तुम्ही म्हणाल की देवाचा देव विठ्ठल देखील काळा आहे, परंतु या दिवशी आपल्याला कधीही कोणत्याही हिंदू धर्मामध्ये आपण कोणतेही व्रत उपवास करत असताना, पूजा करत असताना काळा रंग हा वापरला जात नाही. त्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी आपल्याला चुकून देखील वापरायचे नाहीत. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे, ज्यामुळे व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येत असते. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जातात आणि सृष्टीचा भार जो आहे तर तो भगवान शिवशंकर यांच्याकडे सोपवला जातो. त्यामुळे या काळामध्ये भगवान शंकरांची व्रतवैकल्ये उपवास केला जातो. हा चातुर्मासाचा जो काळ आहे, म्हणजे हा 4 महिन्याचा काळ आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत, तर हा जो काळ आहे म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत हा काळ जो आहे तर या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं. आणि या काळामध्ये व्रत, वैकल्य, उपास, ध्यानधारणा याला खूप महत्त्व दिलं जातं. त्यासाठी या दिवशी आपल्याला आषाढी एकादशीला भगवान विष्णूंसाठी आपल्याला एकादशीचा उपवास जो आहे तर तो करायचा आहे, ज्यामुळे व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येते. परंतु जाणून बुजून किंवा कळत नकळत या दिवशी काही चुकी झाल्या तर त्यामुळे तुमचं उपवास व्रत मोडू शकते. त्यामुळे तुम्हाला त्याचं पूर्ण फळ जे आहे तर ते मिळू शकणार नाही. त्यासाठी एकादशीच्या दिवशी काही नियमांचं पालन हे आवर्जून करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. एकादशीच्या दिवशी भात खाणं देखील निश्चित मानलं जातं, म्हणजे तांदळापासून बनवलेला कोणताही पदार्थ जो आहे तर तो देखील खाल्ला जात नाही. तर बघा, ज्यांचे घरामध्ये उपवास नाही तर आषाढी एकादशीचा उपवास बऱ्याच घरामध्ये सर्वजण धरतात. परंतु तुमच्याकडे जर सर्वजण धरत नसतील, लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असतील, वृद्ध असतील, त्यांच्यासाठी जर तुम्ही जेवण बनवणार असाल तर त्यामध्ये तांदळापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपल्याला बनवायचा नाही किंवा भात देखील आपल्याला या दिवशी बनवायचं नाही, कारण की एकादशीच्या दिवशी भात खाणं हे निश्चित मानलं जातं. या व्यतिरिक्त तुम्ही इतर पदार्थ जे आहेत तर ते तुम्ही बनवू शकता. एकादशीच्या दिवशी आपल्याला सात्विक अन्न खायचं आहे. त्यामध्ये कांदा, लसूण, मांस, मद्य अशा तामसिक पदार्थांचे सेवन या दिवशी करू नका. ज्यांना उपवास आहे ते तर हे पदार्थ खाणार नाहीत, परंतु उपवास नसतील त्यांनी देखील या दिवशी कांदा, लसणाचं किंवा मांसाहाराचं सेवन करू नये. ज्यावेळेस तुम्ही मनाने आणि शरीराने शुद्ध असता त्यावेळेस आपल्याला उपवासाचं पूर्ण फळ जे आहे तर ते मिळत असतं. उपवास म्हणजे फक्त खाणं पिणं सोडून न देता फक्त मन शुद्ध देखील असायला हवं. एकादशीला कोणाचीही टीका करणे, त्यांच्याबद्दल वाईट बोलणे किंवा खोटे बोलणे, मनामध्ये कोणाविषयी राग किंवा द्वेष बाळगणे अतिशय चुकीचं आहे. या दिवशी मनामध्ये कोणाविषयी राग किंवा द्वेष बाळगू नये. घरामध्ये क्लेश, वादविवाद होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण की या दिवशी आपल्या घराचं वातावरण हे सात्विक, शुद्ध आणि शांत असावं. घरामध्ये वादविवाद, भांडण, तंटा असेल तर अशा घरामध्ये देवांचा आशीर्वाद हा कधीही लाभत नाही. त्यासाठी या दिवशी आपलं घरातील वातावरण कसं शांत राहील याच्याकडे जास्त काळजीने आपल्याला लक्ष जे आहे तर ते द्यायचं आहे. एकादशीच्या दिवशी केस कापायचे नाहीत, नखे कापायचे नाहीत, दाढी कापायचे नाहीत, कारण की हे जे कामं आहेत तर ती एकादशीच्या दिवशी केल्याने आपल्याला उपवासाचे फायदे जे आहेत तर ते मिळत नाहीत. एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावू नये. तुळशीचं रोप भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे, ज्याला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं. तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू हे अन्न देखील ग्रहण करत नाहीत. भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या पूजनेने एकादशीचं व्रत हे पूर्ण होतं. परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला हात लावू नये, त्याला स्पर्श करू नये, तुळशीला पाणी घालू नये, कारण की या दिवशी तुळशीसुद्धा आपल्या हरीसाठी उपवास जो आहे तर तो करत असते. त्यासाठी तुळशीला एकादशीच्या दिवशी पाणी घातलं जात नाही, नाहीतर आपला उपवास जो आहे तर तो मोडत असतो. या दिवशी फक्त आपल्याला तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, ते देखील दुरूनच आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि तुळशीच्या समोर सकाळ आणि संध्याकाळ तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनसमृद्धी आणि सुखसमृद्धी ही नांदत असते. या दिवशी तुम्हाला तुळस लागणार असेल तर तुम्हाला आदल्या दिवशीच तुळस जी आहे तर ती तोडून ठेवायची आहे. एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये. तुम्हाला या दिवशी जेव्हा तुम्ही फुलं विकत आणायला जाल तेव्हा बाजारामध्ये देखील तुम्हाला तुळस ही अगदी सहज
उपलब्ध होईल, परंतु या दिवशी तुळशीची पानं चुकून देखील तोडू नका. आदल्या दिवशी तोडून ठेवा. तुळस तोडत असताना पहिल्यांदा तुळशीला नमस्कार करायचा आहे. आपण ही जी पानं आहे तर ती कशासाठी तोडत आहोत तर ते सांगायचं आहे आणि त्यानंतर आपण हाताने अगदी हळूवारपणे तुळशीची पाने तोडायची आहेत, परंतु नख लावून किंवा कात्रीने तुळशीची पानं अजिबात तोडू नये. तुम्ही जर आदल्या दिवशी तुळशीचं पाने तोडणे जर विसरला तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीमध्ये जी गळून पडलेली पानं जी आहेत तर ती घ्यायची, पूजेसाठी वापरायची आहेत. कारण की तुळशीचं पान जे आहे तर ते कधीही शिळं होत नाही, त्यासाठी तुम्ही गळून पडलेली पानं देखील वापरू शकता. अशा पद्धतीने आपल्याला सर्व नियम पाळून उपवास जे आहे तर तो करायचा आहे आणि एकादशीचं व्रत करायचं आहे. आषाढी एकादशीचं व्रत केल्याने संपूर्ण एकादशीच्या व्रताचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.